नमस्कार, मी अर्चना मोहिते बोडखे. इयत्ता 12वी मधल्या मराठी या विषयामधला पहिला पाठ वेगवशता हा आज आपण शिकणार आहोत. वेगवशता हा पाठ प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी लिहिलेला आहे. वेगवशता म्हणजे काय? वश होणं म्हणजे एखाद्या गोष्टीच्या अधीन जाणं. आज आपण आपलं जीवन जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की संपूर्ण जग वेगाच्या अधीन झालेलं आहे. प्रत्येकाला कुठलीही गोष्ट हवी असेल तरी ती शक्य तितक्या लवकरात लवकर हवी आहे. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट हा जणू काही आजच्या जगण्याचा मूलमंत्र झालेला आहे. इतकंच नव्हे तर पळा पळा कोण पुढे पळेतो या रॅट रेस मध्ये आपण सगळे आपल्या लहान मुलांना जन्माला आल्यापासूनच घालत असतो. मुलं थोडीशी मोठी झाली, शाळेत जायला लागली की स्पर्धा नावाच्या अलीकडे जीव घेण्या ठरू लागलेल्या गोष्टीशी त्यांचा परिचय होतो आणि मग ही स्पर्धा केवळ त्याच्या श्वासाबरोबरच थांबते. कारण स्पर्धा म्हणजे आयुष्य. आजचं जग अतिशय स्पर्धायुक्त आहे, त्यामुळे तुला पुढे राहायचंय, तुला पहिला नंबर गाठायचाय असं प्रत्येक जण आपापल्या पाल्याला अलीकडे सांगत असतो. इतकंच नव्हे तर थांबायचं नाही, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा थोडी सुद्धा विश्रांती घ्यायची नाही. याचं कारण असं आहे की थांबला तो संपला. ही गोष्ट आपण आपल्या मुलांच्या मनावर, तुम्हा सगळ्यांच्या मनावर घरातून, समाजातून, शाळेतून सगळीकडून बिंबवल्या जाते. ज्यावेळी हे अशा प्रकारचं आयुष्य प्राचार्य शिवाजीराव भोसले आपल्या अवतीभोवती बघतात त्यावेळी त्यांना प्रश्न पडतो की हा जो वेग आहे हा इतका जीवघेणा का ठरतोय आज मानवासाठी? गती असावी, नक्कीच. गती हे जिवंतपणाचं लक्षण आहे, पण इतकी गती की ज्यामुळे माणूस अधोगतीकडे जायला लागेल ही पाहिल्यानंतर मात्र त्यांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होतं. प्राचार्य शिवाजीराव भोसले या लेखकाबद्दल आता आपण थोडीशी माहिती बघूयात. प्राचार्य शिवाजीराव भोसले हे संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात आणि अगदी जगभर सुद्धा अतिशय उत्कृष्ट व्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत. व्याख्यानांनी त्यांनी संपूर्ण जग जिंकलेलं आहे असं आपल्याला दिसतं. एका सुभाषितकारांनी संस्कृतमध्ये असं म्हटलेलं आहे, शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. म्हणजेच काय तर शूर व्यक्ती, वीर व्यक्ती 100मध्ये एखादा सापडतो आपल्याला. पंडित व्यक्ती, विद्वान जो असतो तो हजारांमध्ये एखादा दिसतो. मात्र वक्ता, उत्तम वक्ता हा 10,000मध्ये एखादा आपल्याला सापडत असतो. आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले हे या उक्तीमध्ये अगदी फिट बसतात. अतिशय नामवंत वक्ते म्हणून यांची ओळख तर आहेच, परंतु शिक्षण क्षेत्राला यांनी जे दिलेलं योगदान आहे ते केवळ अविस्मरणीय असंच आहे. फलटण या ठिकाणी एका महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक चांगल्या गोष्टींचा पुरस्कार केला. केवळ वक्ते म्हणून ते थांबले नाहीत तर अतिशय व्यासंगी असे लेखक म्हणून ते पुढे आले. एका प्राथमिक शिक्षकाच्या पोटी जन्माला आलेले शिवाजीराव भोसले आणि अर्थात त्यांची सगळी भावंड सुद्धा या सगळ्यांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत स्वतःचं करिअर घडवलं, उत्तमरित्या घडवलं. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचे मोठे बंधू जे होते ते लष्करात अधिकारी होते. प्राचार्य शिवाजीराव भोसले तर सगळीकडे अजरामर आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले या नावाने, उत्तम वक्ते या रूपामध्ये. आणि त्यांचे एक बंधू बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे तर आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. यावरून तुमच्या लक्षात येईल मुलांना की या सगळ्या भोसले बंधूंनी आपल्याला उपलब्ध असलेल्या मर्यादित साधन संपत्तीचा अगदी योग्य असा उपयोग केला आणि आपापली करिअर्स अतिशय उत्कृष्टरित्या घडवली. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा व्यासंग जो होता तो मूलतः तर्कशास्त्र, तत्वज्ञान, मानसशास्त्र अशा जरा गहन आणि जटिल समजल्या जाणाऱ्या विषयात होता. त्यामुळे काय झालं की या विषयांचा अभ्यास करता करता प्राचार्य शिवाजीराव भोसलेंना प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर घासून पाहण्याची सवय लागली. तत्वज्ञानाचा अभ्यास केल्यामुळे त्यांच्यातली तत्वज्ञ व्यक्ती ही वक्ता म्हणून किंवा लेखक म्हणून काम करत असताना कायम जागरूक राहत असे. त्यामुळे कुठलीही गोष्ट समाजात घडणारी अवतीभोवती आपल्या बघताना ती कितपत योग्य आहे, तत्वज्ञानाच्या दृष्टीने ती कितपत योग्य आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा पडताळा ते घेत असत. आणि यासोबतच प्रस्तुत पाठात सुद्धा आपल्याला लक्षात येईल की या पाठात सुद्धा त्यांची तत्वज्ञ म्हणून भूमिका जशी आपल्या लक्षात येते त्याचप्रमाणे मानसशास्त्राचा, सामाजिक मानसशास्त्राचा ते कसा विचार करतात हे सुद्धा या पाठातून आपल्या लक्षात येतं.
आम्ही थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे की देश विदेशांमध्ये उत्कृष्ट वक्ते म्हणून त्यांनी नावलौकिक कमावलेला होता. पुणे या ठिकाणी वसंत व्याख्यानमाला नावाची जी व्याख्यानमाला आहे त्या ठिकाणी त्यांनी सलग 28 वर्ष व्याख्यानं दिली. पुणे आकाशवाणीवर तर त्यांची जी भाषणं होती ती अतिशय गाजलेली होती. आणि इतकंच नव्हे तर विवेकानंद शिला स्मारक ज्यावेळी उभारायचं ठरलं त्यावेळी त्यासाठी प्रचंड निधीची गरज होती आणि ती आवश्यकता पूर्ण करण्यासाठी प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांची व्याख्यानं संपूर्ण देशभर विवेकानंद शिला स्मारक समितीने आयोजित केली आणि त्याच्या साह्याने ते स्मारक उभारण्यात आलं. भारतीय तत्वज्ञानाचा हा त्यांचा अभ्यासक विषय होता. त्यामुळे या तत्वज्ञानाचा अभ्यास करताना त्यांनी प्राचीन भारतीय संत परंपरा, त्यानंतर समाज सुधारक परंपरा, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद यासारखे आधुनिक संत या सगळ्यांचा अगदी बारकाईने अभ्यास केला आणि त्यामुळे या सगळ्या लोकांनी समाजाला आपला जो मार्ग आखून दिलेला आहे त्या मार्गावर आपल्या समाजाचं मार्गक्रमण कसं होईल या गोष्टीचा त्यांनी ध्यास घेतलेला होता. ते स्वतः विद्यार्थी म्हणून शिकत असताना राजर्षी शाहू महाराजांनी जे बोर्डिंग उभारलेलं होतं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिक्षण घेण्यासाठी, त्यांच्या बोर्डिंगमध्ये राहून कमवा आणि शिका या योजनेला अनुसरून शिकले आणि त्यामुळे त्यांनी विद्यार्थी म्हणून घडत असताना आणि विद्यार्थी ते प्राचार्य हा त्यांचा प्रवास करत असताना त्यांनी समाजात जे काही इकडे तिकडे बघितलं त्याचा आढावा त्यांच्या सगळ्या लिखाणांमध्ये, त्यांच्या सगळ्या भाषणांमध्ये आपल्याला दिसत असतो. प्रस्तुत ठिकाणी लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसांच्या विकृतीवर नेमकं बोट ठेवलेलं आहे. आपल्याला असं लक्षात येतं, आपण मानवी इतिहास जर का पाहिला, संपूर्ण जगामधला मानवाचा इतिहास पाहिला, त्याच्या प्रगतीचा इतिहास पाहिला तर आपल्याला असं लक्षात येतं की चाकाचा शोध हा आपल्या संस्कृतीचे जे वेगवेगळे टप्पे होते त्यामध्ये अतिशय महत्वाचा ठरला. चाकाचा शोध लागला, त्याच्या साह्याने गाडीचा म्हणजे बैलगाडी वगैरे तत्सम गाड्यांचा शोध लागला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मानवी जीवनाला वेग यायला लागला. वेग हा असावाच, कारण वेग जिवंतपणाचं लक्षण आहे, सजीवतेचं लक्षण आहे. मात्र कारण आपण बघतो की हालचाल थांबली की माणसाचं अस्तित्व नाहीये, प्राण्याचं अस्तित्व नाहीये असं आपण समजतो. म्हणजे हालचाल किंवा वेग हे जीवनपणाचं व्यवच्छेदक लक्षण आहे असं आपण मानत असतो. मात्र प्रत्येक गोष्टीला मर्यादा असायला हवी असते. कुठलीही गोष्ट मर्यादित असेल, नियंत्रित असेल तर तिचा उत्कृष्ट उपयोग आपण करून घेऊ शकतो. मात्र ती ज्यावेळी आपण अमर्याद रीतीने वापरायला लागतो त्यावेळी ती आपल्यासाठी घातक ठरते. वेग हे या गोष्टीचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे. वेगवशता या पाठाच्या शीर्षकातून ते व्यक्त होतं की आपण सगळे लोक वेगाला वश झालेलो आहोत, आपण वेगाच्या अधीन झालेलो आहोत. मग अशा वेळी हा प्रश्न उद्भवतो की हा जो वेग इतका जीवघेणा ठरतो आहे किंवा तंत्रज्ञानाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला असं बोलता येतं की माणसासाठी तंत्रज्ञान की तंत्रज्ञानासाठी मानव. वेगासाठी आपण आहोत की आपल्यासाठी वेग असायला हवाय, आपल्या जीवनाला गतिशीलता येण्यासाठी वेग हवाय की आपलं जीवन थांबवण्यासाठी वेग आपल्याला हवाय, या गोष्टीवर विचार मंथन करणं आपल्या लेखकाला अतिशय योग्य वाटलं, ती काळाची गरज वाटली आणि म्हणून वेगवशतेवर आपल्याला आम्हा सगळ्यांना ते काही सांगू इच्छित आहेत. अतिवेगाच्या आहारी जाणं ही विकृती आहे असं आपल्या लेखकाचं मत आहे आणि ते अगदी मला असं वाटतं आपण सगळे त्याच्याशी सहमत असणार आहोत. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनाची गरज लेखकालाही पडते. अलीकडचं आयुष्य इतकं वेगवान झालेलं आहे की आपण सकाळी उठल्यापासून बघतो ते रात्री झोपेपर्यंत आपल्या समोर अशी कामाची लिस्ट असते आणि आपल्याला माहिती असतं की ह्यानंतर हे व्हायला हवंय, या कामानंतर ते काम व्हायला हवंय आणि ही सगळी कामं वेळेवर होण्यासाठी आपल्याला प्रत्येक काम योग्य वेगात करणं आवश्यक असतं. मात्र योग्य वेगात ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. वेळ आणि श्रम या दोन गोष्टींची बचत करण्यासाठी आपण हे करत असतो. वाहनाची आपण सहायता घेतो, वाहनांच्या साह्याने आपण आपली कामं वेगवान रीतीने करण्यासाठी प्रयत्न करत असतो. मात्र अलीकडे रस्त्यावर वाहनं चालवणारी विशेष करून युवा पिढी जी आहे ती पाहिल्यानंतर मग झिगझॅग वे मध्ये वाहनं चालवणं हे त्यांना थ्रिल वाटतं म्हणून किंवा इतर कुठल्या कारणामुळे असणार. मला तर असं वाटतं की कदाचित त्यामुळे त्यांना
त्यामध्ये त्यांना काहीतरी वेगळं आपण करतोय असं वाटत असणार, म्हणून कदाचित मुलं अशी वागत असणार. पण हा वेग आपल्यासाठी जीवघेणा ठरू शकतो याची जाणीव या मुलांना नाही, असं त्यांच्या या कृतीतून आपल्याला दिसतं. आयुष्यात थ्रिल हवं असेल, आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं हटके करून दाखवायचं असेल, आपल्याला इतरांपेक्षा वेगळं आपल्याला जर का बनायचं असेल, तर त्यासाठी अन्य मार्ग आहेतच की. तुम्ही चांगला अभ्यास करा, तुम्ही चांगल्या प्रकारे आपलं करिअर घडवा आणि इतरांपेक्षा आपण चांगले आहोत, वेगळे आहोत हे दाखवून देण्यासाठी तुमच्याजवळ आहे ना, मार्ग आहेत वेगवेगळे. मात्र दुर्दैवाने आपण बघतो की अलीकडे विशेष करून युवा पिढी वाहनांच्या अतिवेगाच्या आहारी गेलेली आहे आणि हेच आपल्या लेखकाच्या काळजीचं मूळ आहे. गरज नसताना सुद्धा खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करण्याच्या वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. अगदी बरोबर आहे. माणसाच्या गरजा तसं पाहिलं तर सीमित असतात. अन्न, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा या 3 गोष्टी असल्या तरी सुद्धा आपण सुखेनैव जगू शकतो. गरज असते ती योग्य मानसिक स्थितीची, योग्य वैचारिक दिशेची, चांगल्या अर्थाने आयुष्य जगण्यासाठी. पण अलीकडे आपण ज्या भौतिक सुविधांचा वापर आपल्या जीवनात वाढवलेला आहे आणि तिथे सुद्धा आपण जी अनावश्यक स्पर्धा करतो की ह्या व्यक्तीकडे हे आहे तर ते माझ्याकडे असायलाच पाहिजे. इव्हन तुम्ही मुलं सुद्धा, मी माझ्या कॉलेजमध्ये शिकवताना बघत असते की त्या मुलाला गाडी घेऊन दिलेली आहे पालकांनी, त्याच्या तर मला पण घेऊन हवी आहे. अशा प्रकारची मानसिकता कधी कधी तुम्हा मुलांमध्ये दिसते, विद्यार्थ्यांमध्ये दिसते. मग अशा वेळी काय होतं, आपल्या पालकांची आर्थिक परिस्थिती समजा नसेल सुद्धा तरी सुद्धा आपल्या मुलांच्या इच्छापूर्तीसाठी पालक काय करतात, कर्ज काढतात. तुम्ही तरी काय करता, खोटी प्रतिष्ठा जगता आपली, हो ना. खरी प्रतिष्ठा कशात असते, अभ्यासात असते, मेहनतीत असते, चांगलं करिअर घडवण्यात असते. पण दुर्दैवाने ही खऱ्या प्रतिष्ठेची ओळखच अलीकडे बदलत चाललेली आहे आणि त्यामुळे असं होतं की खोट्या प्रतिष्ठेपायी आपण माणसं कर्ज काढतो, वाहन खरेदी करतो. अच्छा, इतकं कर्ज काढून वाहन खरेदी केल्यानंतर खरं तर ते वाहन कसं आपण वापरायला हवंय, अतिशय काळजीपूर्वक वापरायला हवंय, हा ना. आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी इतका मोठा त्याग केलेला असतो तर त्यांना आनंद मिळेल असं आपल्याला त्याच्याबद्दल काहीतरी करायचंय. मात्र आपण काय करतो, आपण म्हणजे तुम्ही असं करत असाल मला असं म्हणायचं नाहीये, पण काही मुलं असं करतात की इतके आई वडिलांनी कर्ज काढून घेऊन दिलेल्या वाहनाचा दुरुपयोग करून सर्रास बेधुंद वेगाने ती मुलं वाहनं चालवतात आणि अनियंत्रित वेग झाला वाहनाचा, अपघात होतो, मुलांचा अकारण बळी जातो आणि आई वडिलांना दुःख होतात. आणखी आपण काय देतो आई वडिलांना या कृतीतून? तर आपले लेखक आपल्याला असं सांगतायत की ही जी वर्तमानकालीन मानसिकता आहे की कर्ज काढायचं आणि आपल्या भौतिक सुविधांची पूर्ती करायची. एक चार्वाक नावाचे प्राचीन तत्वज्ञ होते, चार्वाक ऋषी. ते आपल्याला काय म्हणतात, त्यांची खरं मला इथे आठवण येते. ते म्हणतात अशा लोकांच्या मानसिक स्थितीवर प्रकाश टाकताना ते म्हणतात, यावत जीवेत सुखम जीवेत. जोपर्यंत जगायचे सुखाने जगतात असे लोक. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. काय करतात, अगदी ऋण काढून सण साजरं करतात. म्हणजे काय तर ऋणम कृत्वा म्हणजे कर्ज घेतात आणि घृतम पिबेत म्हणजे तूप पितात. तूप पितात म्हणजे काय, भरपूर खाण्यापिण्यावर खर्च करतात. कारण काय, एकदा हे आयुष्य निघून गेल्यानंतर पुनरागमनम कुतः. एकदा आपण इथून आपली एक्झिट घेतली पुढल्या आपल्या आयुष्यासाठी, या लौकिक जगातून आपलं आयुष्य संपलं की पुनरागमनम कुतः. आपण कशाला पुन्हा येणार आहोत इथे कर्ज फेडण्यासाठी. तर ही मानसिकता म्हणजे कसंही करून माझी ही भौतिक सुविधेची पूर्ती मी केलीच पाहिजे, ही जी मानसिकता आहे ही मानसिकता या ठिकाणी दिसते. महानगरामध्ये, शहरामध्ये ठराविक वेळेत अनेक ठिकाणी पोहोचून आपल्याला कामं करावी लागतात. मी थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं, वेगवान जीवन झालेलं आहे, मात्र तो वेग जीवनाचा नियंत्रित असायला हवाय. तो आपल्या हातातून सुटून जायला नको, नाहीतर आयुष्य हातातून सुटणार, आणखी काय होणार. तरी नको तितक्या वेगाने वाहने वागवून लोक अपघातांना आमंत्रण देताना दिसतात. याचं लेखकाला वैषम्य वाटतं, त्याला वाईट वाटतं की लोक वेगावर स्वार होतात आणि आपल्या आयुष्याचं नुकसान करून बसतात. वेळ वाचवण्यासाठी माणसं वाहनं वापरतात, परंतु माणसं वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात वाया घालवतात. त्यावेळी वाहनं माणसांवर स्वार होतात, अशी अतिशय मार्मिक टिप्पणी लेखन करतात. हो ना. खरं पाहिलं तर आपण वाहनांवर स्वार व्हायला हवंय, मात्र प्रत्यक्षात काय घडताना दिसतं आपल्याला, वाहन आपल्यावर स्वार झालेली आहे तसं दिसतं. वेग आपल्या हातात असायला हवाय, पण ऍक्च्युअली आपणच आपल्याच नकळत केव्हा वेगाच्या हाती जातो हे आपल्याला कळत नाही आणि अनर्थ आपण करून बसतो.
अफाट वेगाने वाहन चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकाच्या शरीर मनावर अनावश्यक असा ताण निर्माण होतो. त्यामुळे स्वत्व आणि स्वास्थ्य हिरावून घेणारा अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत लेखक कसा आपल्याला स्पष्ट इशारा देतात हे आपण या पाठामध्ये प्रत्यक्ष बघूयात. लेखक आपल्याला सांगतात वेग हे गतीचे एक रूप आहे. बरोबर आहे, वेग हे गतीचं रूप आहे, कारण गती म्हणजे हालचाल, हो ना. आणि वेग ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी हालचाल असेल, गती असेल, त्याच ठिकाणी मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जिवंतपणा असेल, कारण सजीवतेचं व्यवच्छेदक लक्षणच मुळात गती आहे, वेग आहे, हालचाल आहे. आपलं जीवन सुद्धा स्थिती आणि गती यात विभागलेलं आहे, हो ना. स्थितीशील जीवन जसं असतं तसं गतिशील सुद्धा असतं. आणि आपण आपल्या भोवती पाहणाऱ्या निसर्गातले इतर पाहत असलेले निसर्गातले जे इतर घटक आहेत, नदी आहे, नदीमधलं पाणी सतत खळाळत असतं, तो जीवन प्रवाह असतो आपला. झाडं आहेत, नदी स्टॅटिक आहे, स्थिर आहे, झाडं स्थिर आहेत, आपल्याला जीवन देणारे झाडं स्थिर आहेत. हे झालं स्थितीशील जीवन, जीवन पण स्थितीशील. आणि आपल्यासारखे किंवा किडा मुंगींसारखे जीव जे आहेत ते झाले गतिशील जीवन, कारण ते बिकॉज दे मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर. ते एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी सतत गतिशील होत असतात. ज्याप्रमाणे आपण शारीरिकरित्या गतिशील असतो ना, त्याचप्रमाणे मानसिकरित्या पण आपण गतिशील असतो, हो ना. आपण मी तुम्हाला बऱ्याचदा सांगत असते की आपलं सगळ्यात वेगवान जी गोष्ट आहे ती यक्षाने युधिष्ठिराला सांगितल्याप्रमाणे ती आहे मन. का मन वेगवान आहे? कारण आता तुम्ही इथे वर्गात बसलेले असता आणि अगदी पुढल्या क्षणी किंवा तुम्ही तुमच्या क्लासमध्ये पोहोचलेले असता, तिथे आज कुठला पेपर होणार आहे, कुठली टेस्ट होणार आहे, माझा अभ्यास झालाय की व्हायचा यावर तुम्ही विचार करता. कदाचित दुसऱ्या कुठल्या एखाद्या मुलाच्या मनात येतं की आता मी घरी जाईन, घरी गेल्यानंतर आता मी काय करेन, मी जेवण करेन, मी कपडे बदलेन, माझ्याजवळ वेळ पण नाहीये क्लासला जाण्यापुरता. ह्या अशा प्रकारे तुम्ही शरीराने वर्गात असता, पण बरेचदा मन मात्र इतरत्र भटकंती करत असते. आणि म्हणून जसं आपलं शरीर गतिशील आहे त्याचप्रमाणे आपलं मन सुद्धा गतिशील असतं. आणि आपल्या मनात येणारे वेगवेगळे जे विचार आहे, आता एक विचार आणि थोड्या वेळाने दुसरा विचार, हे आपल्या मनाच्या गतिशीलतेचंच उदाहरण आहे. आपल्या विचारांना पण गती असते आणि या गतीला योग्य मार्गाने जाणारी गती असेल तर तिला आपण प्रगती म्हणतो. मात्र ही जी विचारांची गती असते ना, ही ज्यावेळी दिशाहीन ठरते त्यावेळी केव्हा आपल्या अधोगतीला सुरुवात होते हे आपल्याला सुद्धा कळत नाही. जीवनात, आजच्या जीवनात विशेष करून विलक्षण आपल्याला वेगवानता दिसते. रस्ते, घराच्या बाहेर पडलं की आपल्याला पायी चालायला सुद्धा अलीकडे जागा मिळत नाही, इतके रस्ते वाहनांनी व्यापून टाकलेले असतात. माणसं घरात राहतात म्हणून तरी अल्पकाळ स्थिर राहतात. आपला लेखक म्हणतो आपण घरात राहतो म्हणून आपण थोडेसे तरी स्थितीशील असतो, एका जागी बसतो, झोपतो, या पद्धतीने आपण स्थितीशील राहतो. मात्र घराच्या बाहेर पाऊल टाकता क्षणी आपण अविरत गतिमान होत असतो. एरवी काय होतं आपलं, आपण गतीपायी अगदी अगतिक होऊन जातो. कळतंय? गतीपायी आपण अगतिक होऊन जातो म्हणजे काय, आपण हेल्पलेस होऊन जातो. आपण आपल्याला लक्षात येत नाही की आपण या प्रचंड वेगामुळे, या प्रचंड गतीमुळे आपण नेमकं काय करतोय, आपण कुठे जातोय. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहनं पाहिली म्हणजे आश्चर्य वाटतं, ही आली कुठून, हो ना. अलीकडे बघा तुम्ही, प्रत्येक घरी जवळपास मला असं वाटतं दरमाणशी एक तरी वाहन असणारच. म्हणजे ऑन एन ऍव्हरेज आपण जर विचार केला, सर्वसाधारणतः जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक घरी प्रत्येक व्यक्तीसाठी एक वाहन असतं. कधी कधी तर ही संख्या जास्त पण आढळते एकापेक्षा. ही इतकी प्रचंड वाहनांची संख्या पाहिली, रस्त्यावर माणसांपेक्षा वाहनच जास्त दिसतात, ही प्रचंड संख्या पाहिली की आपल्या लेखकाला आश्चर्य वाटतं इतकी वाहनं कुठून आली. माणसासाठी वाहन आहे की वाहनासाठी माणूस आहे, कशासाठी आली, कुठून आली, कशी आली ही वाहनं. पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला, लोकांनी जग प्रवास केला, पण आजच्या इतकी अवखळ वाहनं मात्र कुठे दिसत नसत. अवखळ म्हणजे बेबंद, अनियंत्रित, बेधुंद ना. पूर्वीच्या लोकांनी पण जग प्रवास केला, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चाकाचा शोध लागला आणि माणसाचं जीवन बऱ्यापैकी गतिशील झालं, गतिमानता त्यात आली. मात्र गतिमानता आली, अवखळपणा त्यात आला नाही, जो आज आपल्याला दिसतोय आणि जे लेखकाच्या चिंतेचं आणि तुमच्या पालकांचं किंवा आमच्यासारख्यांच्या सुद्धा चिंतेचं मूळ कारण आहे. आता काय होतं, माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो, हा ना. आपण पायांचा उपयोग जणू काही विसरत चाललेलो आहोत. आपल्याला अगदी घरापासून जवळ जरी जायचं असेल तर आपल्याला गाडी हवी असते. आपण दारात आलो की ताबडतोब वाहनावर आरूढ होतो, थोडा वेळ असतो, कामावरीच असतात. याला एक उत्कृष्ट आपल्याला कारण देता येतं, कमी वेळात भरपूर कामं आपल्याला उरकायची आहेत. आणि हे अर्थात खरं पण आहे बऱ्याच अंशी, बव्वंशी हे खरं असलं
तरी सुद्धा एक मात्र निश्चित की आपण गुलाम झालेलो आहोत या गतिमानतेचे, या वाहनांचे, आणि म्हणून अगदी घराच्या जवळ पायी जाऊन होण्यासारखं जरी काम असेल ना तरी पण आपल्याला गाडीची गरज भासते. पायी चालत कामं जर पुष्कळ असली, आपल्याला कमी वेळात उरकायची असली तर पायी चालत चालत ती आपल्याला करता येणार नाहीत पूर्ण. जीवन आपलं दशदिशांना विभागलेलं आहे. दशदिशा माहिती ना? पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, ईशान्य आग्नेय नैऋत्य वायव्य, आणि आपली जमीन आणि आकाश. मुलांची शाळा एका टोकाला असते, अलीकडे आपलं कार्यालय म्हणजे आपलं ऑफिस दुसऱ्या टोकाला असतं. मंडई म्हणजे बाजार, जिथून आपल्याला काही गोष्टी आणायच्या असतात, सामान आणायचं असतं, ते तिसऱ्या टोकाला असतं. आणि दवाखाना चौथ्या टोकाला असतो. आणखी कुठे आपल्याला एखादं काम असेल ते आणखी भलत्या दिशेला असतं. जीवनाची ही टोकं सांधणार कशी? ही जीवनाची जी टोकं आहेत ही आपण कशी सांधणार आहोत? म्हणजे दवाखाना, कार्यालय, शाळा, हे सगळ्या वेगवेगळ्या दिशांना असलेल्या या गोष्टी ज्या आहेत, ही टोकं आपण कशी सांधणार आहोत, आपण कशी जोडणार आहोत? ही टोकं जोडण्यासाठी आपल्याला गतीचा आधार घ्यावाच लागतो. आपल्याला गतिशील राहून किंवा वाहनाचा आधार घेऊनच ही सगळी कामं उरकावी लागतात. यथाप्रमाण गती ही गरज आहे. लेखक आपल्याला सांगतो यथाप्रमाण, योग्य प्रमाणातली गती ही आपली गरज आहे. पण अप्रमाण, प्रमाणाच्या बाहेर असलेली, अवास्तव असलेली, अनावश्यक असलेली गती ही एक विकृती आहे. आणि लेखक अगदी बरोबर सांगतो इथे, आपल्याला आवश्यक असेल त्या गतीने जाणं ही गरज आहे. मात्र अनावश्यकरित्या आपण जी गती धारण करत असतो आणि त्यामुळे आपण अनर्थाला आमंत्रण देत असतो आपल्या आयुष्यामध्ये, ती एक विकृती आज होऊन बसलेली आहे दुर्दैवाने. आपली कामं यथासांग पार पडावीत. यथासांग म्हणजे काय? व्यवस्थित. यथा स अंग म्हणजे अगदी व्यवस्थित ही कामं पार पडावीत, इतकाच वेग आपल्या जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. त्यापेक्षा जास्त जर आपण वेग धारण केला तर तो मात्र अक्षम्य ठरतो. क्षमा करण्यासारखा तो राहत नाही, कारण तो इट क्लेम्स आवर लाईव्स, है ना? आपलं आयुष्य आपण घालवून बसतो, हरवून बसतो. आत्मघातकी ठरतो हा वेग. आपण स्वतःचाच घात करून घेतो या वेगाने. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसं वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई म्हणजे दर माणशी वाहन उपलब्ध असते. अमेरिकेसारखं अलीकडे मला वाटतं आपल्या भारतात सुद्धा झालेलं आहे, बऱ्याच प्रमाणामध्ये. अर्थात सगळीकडे झालंय असं म्हणता येणार नाही, पण आपल्या भारतात सुद्धा मी आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दर माणशी एक वाहन बऱ्याच ठिकाणी आपल्याला आढळतच. रस्ते रुंद असतात, मात्र तिथे आणि इथे हा थोडासा एक फरक आहे की त्या ठिकाणी रस्ते रुंद असतात, सरळ असतात, निर्विघ्न असतात, एकमार्गी असतात. एकमार्गी म्हणजे काय? तर रस्त्याला व्यवस्थित डिव्हाइड केलेलं असतं, डिव्हायडर्स असतात, जाण्याचा आणि येण्याचा मार्ग ठरलेला असतो. पण भारतासारख्या विकसनशील देशामध्ये मात्र संपूर्ण भारतामध्ये असं आपल्याला घडवून आणता येईलच असं नाही. याचं कारण असं आहे की आपल्याजवळ आपली विकासासाठी आपल्याला आर्थिक बळ आपलं कमी पडतं. त्यामुळे आपल्याकडे शहरांमध्ये आपल्याला ही परिस्थिती आढळते की रस्ते रुंद असतात, सरळ असतात, म्हणजे ओबडधोबड नसतात, उंच सखल नसतात, आणि एकमार्गी सुद्धा अलीकडे रस्ते असतात. पण बऱ्याच ठिकाणी अजूनही आपल्या भारतामध्ये असल्या प्रकारचे रस्ते नाहीयेत. घरं, कार्यालय, बाजारपेठा यात निदान 100 मैलांचं अंतर असतं. आपण अमेरिकेबद्दल बोलतोय. जवळच्या जवळ सगळे असे नसते. सहसा अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावं लागतं. दूर सगळ्या गोष्टी असल्यामुळे आपल्याला दूरवर प्रवास करावा लागतो. यातून माणसात दुरावा निर्माण होतो आणि तो जाचक किंवा असह्य, जाचकदायक किंवा असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. माणसात दुरावा ही गोष्ट अजून तरी भारतामध्ये तितक्या जास्त प्रमाणात यायचे जितके अमेरिकेसारख्या भौतिकतेशी जास्त निगडीत असलेल्या देशामध्ये आहे. आणि म्हणून ते लोक वेगाचा ज्या प्रकारे आश्रय घेतात त्या पद्धतीने त्या प्रमाणात आपल्याकडे आपण तेवढा घेत नाही. तरी सुद्धा अलीकडे अतिवेगवानता हा एक महत्वाची समस्या आपल्याकडे ठरते. वेगामुळे माणसं बेभान होतात आणि भान आपण हरपलो की अस्वस्थता विरून जाते. कारण वेगात एक बेहोशी असते, एक धुंदी असते, आपल्याला कळत नाही, त्या वेगाची जाणीव आपल्याला होत नाही. इतक्या बेबंदपणे आपण चालायला लागतो, आपण वाहनावर आरूढ होतो, स्वार होतो, आणि मग काय होतं? दुर्दैवाने एखाद्या अपघाताला आपण बळी ठरतो. आज आपण इतका भाग पाहिलेला आहे आणि वेगवशता या पाठाचा उरलेला भाग आपण पुढल्या व्हिडिओ